असा रेडी आहे आपला दुधी हलवा। मस्त झालाय, खूप छान झालाय। नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर ह्या आधीच्या ब्लॉगपर्यंत मी माहेरी होती, जसं की मी तिथलं शूट करत होते आणि मग मी पोस्ट केले व्हिडिओ आणि म्हटलं की माहेरी गेले हा व्हिडिओ केला, तर इकडे आली हा पण व्हिडिओ करूया म्हणून मग म्हटलं हा ब्लॉग करत घेते। म्हणजे आली मी, त्याच्यानंतर एक दिवस सासरी राहिली, सासर पण माझं अलिबाग, सासरी राहिली एक दिवस आणि आज सोमवार भल्या पहाटे आम्ही निघून आलोय। म्हणजे सकाळी सकाळी लवकर ह्यांना ऑफिसला जायचं होतं, त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी आलो आणि आता आल्यावर मग आणलेल्या सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या केल्या, व्यवस्थित फ्रीजमध्ये वगैरे ठेवल्या। अर्ध्या भाज्या म्हणजे आईने भरपूर दिलेलं, अर्ध्या सासरी ठेवल्या, अर्ध्या इकडे घेऊन आले आणि मग बॅग नेलेली ती अनपॅक करून घेतली। अशी सगळी दिवसभर कामच करत होती। त्याच्यानंतर काकीने मला त्यांच्या शेतातले मस्त मोठे मोठे दुधी दिलेत, दुधी भोपळा, तर त्याचा हलवा करायचा आहे। तर म्हटलं मग ह्याचबरोबर तो हलवासुद्धा करून घेऊया। म्हणजे उशीर झाला तर माझी इच्छा पण जाईल, मूड पण जाईल, म्हणून म्हटलं ताजं ताजं आहे तर पटकन करून घेते असं। तर चलो हलवा करूया आता। हा छान मस्त असं दुधी आहे, कापून दिला आहे माझ्या, तर मी आता कापून घेते आणि खिचून। चलो, म्हणजे प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असू शकते, मी माझ्या पद्धतीने करते। आता हा मस्त कापून घेते छान। असे छोटे छोटे पार्ट करते म्हणजे खिसायला मला बरं पडेल। हा असा कापून घेतला असे छोटे छोटे पार्ट मध्ये। आता मी पटपट खिचून घेते। हा माझा झालाय सगळा दुधी खिचून। आता ह्याच्यात थोड्याशा ज्या काही मोठ्या मोठ्या बिया दिसत आहेत त्या काढून टाकते आणि घेते लगेच करायला, कारण का ह्याचा कलर बदलत जातो नंतर, जास्त वेळ जसा होईल तसा ह्याचा कलर बदलत जातो, त्याच्यामुळे खिचल्यावर ठेवायचं नाही, लगेच करून घ्यायचं असं। घेते करत पटकन। मी आधी सांगितलं प्रत्येकाची करायची पद्धत ही वेगळी असते, तशी माझी ही पद्धत आहे। मी काय करते, आता तूप ह्याच्यात टाकून घेते आणि थोडासा हलका परतवते आणि शिजवून घेते। हा शिजायला जरा जास्त वेळ लागतो, बाकी काही नाही, सोपं आहे। खिचलं एकदा की झालं। असं चमच्याभर तूप टाकून घेतो आणि ह्याच्यात थोडासा हा परतवून घेते। ह्याला पाणी ऑलरेडी सुटत चाललंय। हा मी आता असं छान मस्त परतवून घेते आणि थोडासा शिजला ना, ह्याला शिजायला जास्त टाइम जातो, थोडासा शिजला की मग ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेईन। ह्याला स्वतःच असं पाणी सुटत जातं थोडासा, म्हणून मी हा परतवून घेते। तूप टाकले मस्त भरपूर मोठा चमचा, छान परतवून घेऊ दे आणि थोडासा शिजू दे। शिजला की मग
पुढची प्रोसेस. थोडासा शिजू दे, ह्याला शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मी आता मंद आचेवर शिजवून घेते. थोडंसं ह्याच्यात मी आता तूप ॲड केलं आहे. थोड्या वेळाने हा असा झालेला आहे. खूप पाणी सुटलं आहे त्याला. ह्या पाण्यात आधी शिजून घेते आणि मग दूध टाकेन. हे बघ, पाणी न टाकता एवढं पाणी सुटलं आहे त्याला भरपूर. आता हा एवढा भरून होता, हा अजून कमी कमी होत जाईल थोड्या वेळाने. जसा शिजेल ना तसा कमी कमी होत जाईल. झाकण ठेवून बघते. हा आता पाणी नको बाहेर यायला. झाकण ठेवल्या लवकर शिजेल आय गेस. पाणी नको पडायला. झाकण ठेवून आता शिजवून घेते. जवळजवळ अर्धा तास झालाय. हे पण ह्याचं पाणी अजून काय कमीच होत नाहीये. भरपूर पाणी आहेच. थोडं कमी झालंय. आता ह्या वेळेला म्हणजे अर्धा तास झालाय, दूध पण टाकून घेते, म्हणजे दुधात चांगला शिजून येईल तो. आता मी दूध टाकून घेते याच्यात. साई सगटच टाकते. हे थोडं देते. हे थोडं आटलं की मग नंतर अजून ॲड करेन मी दूध. आता झाकण न ठेवता दुधामध्ये शिजून घेते. हा हे आता मस्त फास्टवर मी आता उकळत घेते. फास्ट गॅस केला आहे आणि आता मस्त ते पाणी पण आटेल आणि मग जरा शिजेल पण, त्याच्यामुळे मग मी गॅस फास्ट केला आहे. ह्याच्यात अजून दूध ॲड करायचं आहे मला. फास्ट केला आहे, गॅस फास्ट केला आहे, त्याच्यामुळे असं मध्ये मध्ये ढवळत राहायला लागतं आहे. कारण का हे स्टीलचं पातेलं आहे, खाली लागायची भीती वाटते. पाणी आहे भरपूर, पण पटकन एकदाच कडेनीसुद्धा इकडनं लागू शकतं किंवा पटकन पाणी आटलं किंवा काय लागायला नको, म्हणून अधूनमधून असं ढवळत राहायचं. कधी कधी काय होतं, पाणी वरती राहतं आणि खाली पण ते लागायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मग हे असं खाली ढवळत घ्यायचं फक्त थोड्या वेळाने. ह्याच्यातलं आता ऑलमोस्ट पाणी आटलं आहे. थोडंसं आहे, पण जास्त सगळं आटलं तर खाली लागेल, म्हणून मग मी आता गॅस स्लो करून आता ह्याच्यात दूध टाकून घेते आणि आता दुधात शिजवून घेते मस्त. जवळजवळ मी पाऊण लिटर दूध टाकलं आहे, म्हणजे मगाशी आणि आता दोन मिळून पाऊण लिटर जवळजवळ दूध टाकलं आहे. आता हे असं साई पण टाकले त्याच्यामध्ये. तूप तर टाकलं आहेच, पण दूध आणि साई म्हणजे मी हे खवा वगैरे काय टाकणार नाही आहे. दुधाचाच खवा बनतो ह्याच्यात. तर आता हा असा परत एकदा थोडा शिजू दे दुधामध्ये. त्याच्यानंतर मग आता थोड्या वेळात मी काजू बदाम पण टाकते आणि त्याच्यानंतर मग साखर टाकेन आणि वेलची पावडर. आता हा शिजू दे अजून थोडा वेळ मंद आचेवर, थोडासा मीडियम. तर हे काजू बदाम आहेत ते मी कापून घेते जरा. हे काजू बदाम कापून झालेत माझे, टाकून घेते म्हणजे शिजून निघतील तेवढ्याचे. हे दूध वगैरे सगळं आटलं आहे, आता होईल. शिजलं आहे पण बऱ्यापैकी. आता हे काजू बदाम शिजतील ह्याच्यामध्ये.
साखर पण टाकून घेते ॲट द सेम टाईम. ह्या साखरेचं पण पाणी होईल, अजून पाणी वाढेल त्याच्यात. पण मस्त खव्याचं टेक्स्चर आलंय बघा. खवा जसा असतो ना तसा दुधामुळे. थोड्या वेळाने चाखून बघेन कसं काय. जर कमी साखर वाटली तर परत टाकेन. हे आता परत भरपूर वेळ लागतो हे शिजायला. हे आता ऑलमोस्ट शिजलं आहे. हे साखरेत शिजू दे थोडंसं. तर हे साखर टाकल्यावर पाणी सुटलं आहे त्याला. हे पाणी आता आटवून घेते. हा ऑलमोस्ट शिजला आहे. आता लास्ट बट नॉट द लिस्ट अशी शेवटची स्टेप करायची आहे. ती म्हणजे वेलची आणि जायफळची पूड करून घेतली ती टाकते. हा आता मस्त रेडी आहे आपला दुधी हलवा. खूप टाईम घेतो पण लागतो छान. लगेच बंद करून घेते मी आता. हे वेलची टाकल्यावर लगेच बंद करून घेते गॅस. आणि हा झाला आहे गरमागरम आपला हलवा रेडी. एकदम रेडी आहे. रेडी टू सर्व. पाणी वगैरे काहीच नाही आहे. थोडंसं आहे ते जरा आकचल्यावर जाईल. मस्त असा स्वीट डिश रेडी आहे आपली. असा रेडी आहे आपला दुधी हलवा. मस्त झालाय. खूप छान झालाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.